हे गोकथा जी आहे ही गोकथा अनेक पुराण वेदांपासून असलेल्याचं सगळ्याचं सार आहे आणि प्रत्येक पुराणाने वेदापासून या गायीची महती गायलेलीच आहे। आज आपल्याला जी काही देशी गाय जी काही आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने आपली जी गाय आहे ती देशी गायी ज्या आहेत त्यांचंच संरक्षण आणि त्यांचंच हे करणं खूप आवश्यक आहे। ज्या देशी आपल्या जाती आहेत त्या जातींचं संवर्धन करणं ही आता काळाची गरज आहे, कारण आपल्या पुढच्या पिढ्यांनाही चांगलं आरोग्य ही गोमाताच देऊ शकते आणि याच गोष्टींचं प्रतिपादन करण्याकरता ही कपिला देवी सरस्वती साध्वी ही कथा सांगणार आहेत। मी गेले अनेक वर्ष पौरोहित्य करतो, त्यामुळे वेदमंत्र म्हणणं गाणं हे सगळं माझा ENTशी संबंध आहे, माझा व्यवसायाचा पूर्णपणे। तर मला 2-3 वर्षापूर्वी असा काही त्रास झाला होता की सातत्याने मला घसा सुजत असे, कान दुखत असे, त्याच्यानंतर डोकं अर्ध दुखायचं असं, आणि त्याला किती जरी गोळ्या घेतल्या तरी ते काही थांबायचं नाही। तर मला गाईच्या तुपाचं नस्य करायला एका गोभक्ताने सांगितलं आणि गाईचं तूप जे आहे ते आणल्यानंतर मग मी त्याचं नस्य सुरू केलं। तुम्हाला सांगतो की ते नस्य केल्यानंतर एक नस्य 2-2 थेंब मी नाकात टाकायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मला हळूहळू असा अनुभव आला की माझं डोकं दुखायचं थांबलं। त्याच्यानंतर माझा ही कानाची संपूर्ण नस दुखत होती, इथं जी दुखायला सुरुवात करायची ती पार इथपर्यंत दुखायची। त्यानंतर हा सगळा नाकाचा भाग दुखायचा। हळूहळू जसे 4-5 महिने निघून गेले तसं हे पूर्णपणे दुखायचं। आता गेल्या किती दिवसात मला माहित नाही की हे दुखत होतं माझं।